माझं नाव प्रियांका मलिक आहे आणि मी मराठी छान बोलते. आवाज ना मी हे जे बिझनेस आहे कॅनिंग वॉटर 5 वर्ष अगोदर मी आणि माझे हस्बंड इंडियामध्ये आहे. कंपनी आहे 47 इयर ओल्ड. किती आहे मराठीत काय म्हणतो 47 वर्ष जुनी कंपनी आहे. इंडियामध्ये 5 वर्ष झाली कंपनीने 1 लाख मशीन विकले. किती विकले? फक्त 1 लाख. बस आहे? कमी आहे? जास्त आहे? पुष्कळ कमी आहे. त्यातून 70,000 ची टीम माझी आहे. ते ह्याच्यामुळे झालं. इट इज ऑल बिकॉज ऑफ माय टीम. 5 वर्ष अगोदरची मेहनत आहे आणि आज आम्ही या रँक मध्ये आहोत की इंडियाचे नंबर 1. तुम्ही येऊ शकता, डॉक्टर किशोर पण होऊ शकता, आपणही येऊ शकता. फक्त आम्ही आमच्यामध्ये काय होतं, एक डेडिकेशन की आम्हाला नंबर 1 इंडियामध्ये बनायचं आणि आम्हाला एकेकाच्या घरी ही मशीन पोहोचवायची आहे. ते फ्रंट करून आम्ही पुढे चालत गेलो आणि अजूनही पुढच्या 5 वर्षापर्यंत पण याच जोश मध्ये असणार की आम्हाला प्रत्येकाच्या घरी गावगावी ही मशीन बसवायची आहे. कोण कोण आहे माझ्या बरोबर? सगळी जण. कारण का तुम्ही जर नसाल ना तरी आम्ही मशीन विकणार आहोत. पण का नाही तुमच्या लक्षात येतंय? का नाही तुमचे जे लोक रेफरन्स आहेत तुमच्या माध्यमातून आम्ही ही मशीन का नाही विकणार? मशीन तर जाणार आहे आज नाही उद्या नाही 5 वर्षात आमची ही मशीन घरोघरी लागणार आहे. मॅडम तुमच्या घरी ॲक्वागार्ड आहे? फिल्टर आहे? फिल्टर आहे तुमच्या घरी? आधी फिल्टर होता? मॅम तुमच्या घरी नळाचं पाणी पितात का फिल्टर पाणी पितात? का नळाचं पाणी नाही पित? फिल्टर गरजेचं आहे. काय म्हणणं आहे? फिल्टर गरजेचं आहे. फिल्टरच्या नंतरचं जे प्रोसेस आहे ती आमची मशीन आहे. आमच्या मशीन काय करते? अल्कलाइन आयोनाइज्ड वॉटर देते. जे फिल्टरच्या नंतरचं जे काम आहे ती आमची मशीन आहे. मी तुम्हाला एक सिंपल क्वेश्चन विचारते. तुमचे आजोबांच्या घरी फिल्टर होता? तेव्हा गरज होती, मग आता का गरज आहे? 20 वर्ष अगोदर फिल्टर आलं. का? कारण का लोकांना कळलं की जे आजार होतोय दॅट इज ऑल बिकॉज ऑफ वॉटरबॉर्न डिसीज व्हायला लागले. म्हणून लोकांनी काय केलं, आपल्या घरी फिल्टर बसवलं की आम्हाला ऍटलीस्ट स्वच्छ पाणी तरी पिऊ. राईट? तुम्ही फिल्टर बसवलंय, काय बनवून बसवलंय की स्वच्छ पाणी आम्ही पिऊ, है ना? तेच कॉन्सेप्ट जुनं झालंय. न्यू कॉन्सेप्ट, न्यू रिव्हॉल्युशनरी प्रोडक्ट काय आहे? अल्कलाइन आयोनाइज्ड वॉटर. तुमचं फिल्टर, तुम्हाला इथे आता टेस्टिमोनियल दिले असतील काही लोकांनी, तुमचं फिल्टर हे काम करू शकेल? जे टेस्टिमोनियल आता डायबिटीज काय काय टेस्टिमोनियल दिले? डायबिटीज दिली, एक्झाम्पल देते. आमचं पाणी मेडिकल नाही आहे, मेडिसिन नाही आहे. इट इज जस्ट वॉटर. लक्षात ठेवा. पण मी तुम्हाला हे विचारते, तुमचं फिल्टर्ड पाणी डायबिटीज सही होऊ शकतं? नाही. तुमचं पाणी सॅनिटायझिंग मला पाणी देऊ शकतं? सॅनिटायझर आमच्या घरात अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर नाही आहे. माझ्या घरी फक्त 2.5 भेटेल. माझ्या गाडीत बोला, कुठेही आजूबाजूला जिथे बसते 2.5 सॅनिटाइज वॉटर मिळतं. का तुमचं फिल्टर तुम्ही जे आज जेवतात आहे पेस्टिसाइड मारू शकता?
पेस्टिसाइड्स काढू शकतात तुमच्या पाण्याने, फिल्टरच्या पाण्याने? नाही काढू शकत, फक्त धूळ माती निघते. पेस्टिसाइड तुमच्या पोटात आहे. लक्ष द्या, आमचं पाणी सगळं करू शकतं. तर सगळ्यांना बघायचंय काय करू शकता, राईट? एक छोटंसं डेमो आम्ही तुम्हाला दाखवू की तुम्ही इथून कोणी पाणी आणलंय घरचं, साधं पाणी आणलंय, कोणी आपलं घरचं पाणी आणलंय, बॅग मध्ये पाणी ग्लास पण घेऊन या. इकडे मी तुम्हाला खूप छोटं एक टेस्ट दाखवणार आहे की या मॅडम पण घरी करू शकतात, या मॅडम पण घरी बसून करू शकतात आणि हे सर पण घरी बसून करू शकतात. बघायचंय म्हणजे तुम्हाला गरज नाही आहे की तुम्हाला इथे येऊन तुम्हाला लोकांना आणायचं नाही. सगळी जण आपल्या घरात बसून पाण्याचे टेस्ट करू शकतात. बघायचंय सगळ्यांना? हे बघायचंय की मी माझं बिझनेस कसं करू शकते घरी बसून, राईट? ठीक. माझ्याबरोबर डॉक्टर रेश्मा मॅम आहे, जोरदार टाळ्या यांच्यासाठी. तुम्हाला दाखवते की तुमचं पाणी काय पितात आहे आणि आम्ही तुम्हाला काय पाणी दाखवतो. ठीक आहे? सगळ्यात आधी संगमनेरकरांचं खूप मोठं अभिनंदन. तुमची स्वतःसाठी तुम्ही टाळ्या वाजवा, कारण त्याच्यामध्ये स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. किती जोरदार टाळ्या तुम्हाला ऐकायच्या तुमच्या स्वतःसाठी, तेवढ्या जोरदार ऐकू आल्या पाहिजे सगळ्यांना. प्रत्येक व्यक्ती जो इथे उभा राहील त्याला जेवढ्या जोराच्या टाळ्या आल्या पाहिजेत ना ऐकू, तेवढ्या जोराच्या टाळ्याने तुमचं स्वतःचं तुम्ही अभिनंदन करा. कारण ज्या घरातली स्त्री तिला कळलं की हे पाणी आणि हे मशीन माझ्या मुलांचं आणि माझ्या घरातल्यांचं, माझ्या हसबंडचं, माझ्या नवऱ्याचं, मुलांचं आरोग्य ठीक करू शकते, ते घर मशीन घेतल्याशिवाय राहणार नाही. माझ्याकडनं शब्द लिहून घ्या. ती कुठलीही स्त्री असो, मग ती काम करणारी असो, पैसे कमवणारी असो किंवा नसो, प्रत्येक स्त्री घरचा खंबा आहे. एक खांबी तंबू आहे घर म्हणजे. तो बसला की सगळं घर बसतं. आणि 50% आपल्या क्राऊड मध्ये स्त्रिया आहेत. त्यामुळे मला खूप अभिमान वाटतोय तुमच्या सगळ्यांचा की संगमनेर आणि पाणी, घरचं आरोग्य, घरची साफसफाई हे सगळं स्त्रियांची जबाबदारी असते. कुठल्याही लेवलची असो ती स्त्री, किती घरात काम करणाऱ्या बायका असो, पण हे सगळं सांभाळणारी व्यक्ती घरातली स्त्री असते. बरोबर आहे? जर कुठे काही मी चुकत असेल तर प्लीज करेक्ट करा मला. आणि ज्या वेळेस तुम्हाला सगळ्यांना सांगायचं तुमच्या घरातल्यांना इन्व्हॉल्व करा. ज्या वेळेस त्यांना समजेल त्यावेळेस तुम्हाला कोणी थांबवू शकणार नाही. हे मशीन बद्दल बोलण्यापासून, पाण्याबद्दल बोलण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही. कारण तुम्ही जे तुम्ही जे पाणी पिताना तेच बोलतो, बाकी सगळं झूट आहे. जे तुमचा एक्सपिरियन्स आहे तेच तुम्ही सांगणार लोकांना. आणि एकदम सिंपल आहे. पाण्याबद्दल बोलणं अतिशय सोपं आहे. का? कारण आतापर्यंत आपण फक्त एकाच प्रकारचं पाणी आपल्या प्युरिफायर मधून, वॉटर फिल्टर मधून येत होतं. कोणतं पाणी? आता जे सब्जेक्ट, किती लोकांकडे वॉटर प्युरिफायर आहे? गँगेन नाही. वॉटर फिल्टर किती लोकांकडे? वॉटर फिल्टर किती लोकांकडे? चांगलं मोठा जोराने दिसू दे सगळ्यांना. शरम मिळण्यासारखं काहीच काम नाही केलं आपण, है ना? तर तुमच्या फिल्टर मधून, वॉटर फिल्टर मधून सर किती प्रकारचं पाणी निघतं? वॉटर फिल्टर मधून किती प्रकारचं पाणी निघतं? एकच प्रकारचं पिण्याचं पाणी. बरोबर आहे? पिण्याचंच पाणी निघतं फक्त. या मशीन मध्ये वेगवेगळे बटन्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची पाणी निघतात. 2 प्रकारचं. एक वेस्ट असेल जे तुम्ही जे टाकून देता, ते पाणी यूज नाही करता का? नाही करत. ते सिंक मध्ये जातं. बरोबर आहे ना? आणि एक पिण्याचं पाणी येतं आरो मधून. त्यातलं एक पण थेंब पाणी वेस्ट नाही जात.
आणि प्रत्येक पाण्याचा स्वतःचा गुणधर्म आहे वेगळा. प्रत्येक पाणी वेगळ्या कामासाठी उपयोगाला येतं आणि तेच आपण बघणार आहोत की प्रत्येक पाणी काय काय काम करतं आणि त्याच्याने आपलं आरोग्य कसं सुधारतं, त्याच्याने आपलं आरोग्य, आपल्या मुलाबाळांचं, आपल्या परिवाराचं आरोग्य कसं चांगलं राहतं ते आता आपण बघणार आहोत. कुठलंही पाणी ज्याच्यामध्ये हे 3 गुणधर्म आहेत, 3 पॉवर्स आहेत, 3 प्रॉपर्टी आहेत, ते पाणी चांगलं. आणि मी कॅन्गेनशिवाय अजूनपर्यंत कुठलंही असं पाणी बघितलं नाही ज्याच्यामध्ये या 3 प्रॉपर्टीज आहेत. कॅन्गेनसाठी एकदा टाळ्या होते. स्टार आपण पहिला गुणधर्म बघूया. त्याला म्हणतात अँटीऑक्सिडेशन. तुमच्याकडे पाहुणे येणार असतील तर फळं सगळी कापून ठेवतो का आपण? सगळी कापून ठेवतो. कदाचित जर कलिंगड असेल तर कापून ठेवतो, पपई कापून ठेवतो, ऍपल कापून ठेवतो का? अर्धा तास आधी नाही का? काळं पडतं. ऍपल काळं पडतं म्हणजे काय होतं? काळं होतं ना ऍपल, लाल होतं, काळं होतं, पण खराब होतो ना, त्याचा रंग बदलतो. ऍपल आपण ताबडतोब कापून खायला देतो. तर ऍपल मधला जो काळा रंग होतो ते काय? हवेच्या संपर्कात आल्यामुळे होतं, ऑक्सिडेशन होतं. आणि हे फक्त ऍपल बरोबर नाही होत, सगळ्यांबरोबर होतंय. तुमच्या आमच्या बरोबर पण होतंय. आपण सगळे हवेच्या संपर्कात येतोय 12 महिने 24 तास. या बाबूची स्किन आणि आपली स्किन सेम आहे का? ह्याची स्किन जास्त चांगली, आपल्यापेक्षा नरम आहे, मुलायम आहे, सॉफ्ट आहे, आपल्या चेहऱ्यावर सुरकुत आहेत, आपली स्किन अशी झुरळ्या पडल्यासारखी आहे. का आहे? कारण आपलं शरीर हवेच्या संपर्कात येत आहे, ऑक्सिडेशन होत आहे. एजिंग प्रोसेस, वय वाढण्याची जी प्रोसेस आहे, जी प्रक्रिया आहे, ती आपल्यामध्ये फास्ट आहे. ही मुलं वाढत्या वयातली आहेत आणि ते कशामुळे होत आहे? आपल्या पिण्याच्या आणि खाण्याच्या सवयीमुळे. खाणं पिणं, पाणी जे आपण पितोय आणि जेवण जे आपण खातोय, या सगळ्याच्या सवयीमुळे असं होत आहे. आणि ते कसं कळेल आता आम्हाला? मला कसं कळेल की मी जे पाणी पितोय, मी जे जेवतोय ते खराब आहे, ते चांगलं नाही, ते बदलायला हवं? कसं कळेल? त्याच्यासाठी काय टेस्ट आहे, काय मार्ग आहे कळण्यासाठी? त्याला म्हणतात ऑक्सिडेशन प्रोडक्शन पोटेन्शियल. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतो बॅटरीवर, बघितले? बॅटरी जी आपण घड्याळात लावतो ती प्लस आणि मायनस. तर आपल्याकडे हे मीटर आहे. ह्या मीटर बरोबर आपल्याकडे हे त्याला एक जोडलेलं दांडा आहे म्हणा, प्रोब म्हणतात त्याला, सेन्सर आहे त्याच्यासमोर. ते ज्या पाण्यात जाईल, त्याला डोळे नाही, सेन्सर आहे, ते ज्या पाण्यात जाईल, ज्या लिक्विड मध्ये जाईल, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे की निगेटिव्ह चार्ज आहे आपल्याला मेजर करून दाखवेल. आणि पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे आपली एजिंग प्रोसेस जी आहे, आपल्या शरीराचं वय वाढण्याची किंवा जे आपल्याला आजार येत आहेत, जसं तुम्हीच म्हणतात ना डायबिटीस. बघा, पूर्वीच्या लोकांना डायबिटीस काय, साखरेची बिमारी काय माहिती नव्हती किंवा आजारच माहिती नव्हते. 60-70व्या वर्षी आजार यायचे लोकांना. आज ते 30-40व्या वर्षी यायला लागले. कारण आपल्या सगळ्यांचं जे बायोलॉजिकल एज आहे ना, आपल्या सगळ्यांचं वय लवकर वाढतंय. आपल्या ऍक्च्युअल वयापेक्षा शरीराचं वय जास्त लवकर वाढतंय आणि त्यामुळे सगळे आजार आपल्याला 25, 30, 35व्या वर्षापासून चालू झाले. गुडघेदुखीपासून सगळे, बरोबर आहे? ते कशामुळे? 70% शरीरात पाणी आहे आणि जे पाणी आपण पितोय ते कसं आहे ते तुम्हाला मी आता दाखवते. हे पाणी आता बघा, आपण जेव्हा बाहेर जातो, पूर्वीच्या काळी पाण्याच्या बाटल्या घेऊन जायचे लोक. आता कोण कोण घेऊन जातं सांगा पाण्याच्या बाटल्या बरोबर? कारण सगळ्यांना माहिती आहे 20 रुपयामध्ये 1 लिटर पाणी मिळतं आणि सगळ्यांना माहिती आहे पाणी चांगलं आहे ना. अर्धी बाटली असेल तर घरी घेऊन जातो, पण टाकून देतो. आता आपण बघूया किती चांगलं आहे. तुम्हाला सगळ्यांना दाखवते किती चांगलं पाणी आहे, जे तुम्ही 20 रुपये लिटर देऊन आपल्या फॅमिलीसाठी हा विचार करून घेता की हे चांगलं आहे आमच्या मुलांसाठी, परिवारासाठी. हे कॅन्गन वॉटर आहे. तुम्हाला याच्यात छोटे छोटे डॉट्स दिसत आहेत सगळ्यांना. खूप छान पद्धतीने बाटलीमध्ये पाणी आणलंय. हे सगळे जे डॉट्स आहेत ना, हे ऍक्टिव्ह हायड्रोजनचे आहेत आणि तो दिसतो पाण्यामध्ये. ज्यांच्या घरात मशीन आहे त्यांना माहिती आहे, पाण्यात तो दिसतो. असं वाटतं सोडा पितोय आपण. आता सगळ्यांनी बघा,
पहिली प्रॉपर्टी आपण बघतोय अँटीऑक्सिडेशन. बघा पहिलं मी जे तुम्हाला सांगितलं लहान मुलांची स्किन आणि आपल्या स्किन मधला फरक. ऍपल कापलेलं असतं, जेव्हा फ्रेश कापलेलं असतं तेव्हा असं असतं, नंतर अर्ध्या तासाने असं होतं. ते कशामुळे होतं ते बघूया आपण. हे आपलं पाणी आहे, बॉटल वॉटर. बघा मला दिसत नाहीये, तुम्ही सांगा किती ह्याच्यावरचं रीडिंग आहे. किती आहे? आहे किती आहे? 360. बरोबर आहे. कुठे निगेटिव्हची साईन दिसते, मायनस साईन दिसते? नाही. म्हणजे पॉझिटिव्ह साईडला 350 400च्या मध्ये आहे. म्हणजे विचार करा, +1 आपल्यासाठी वाईट आहे आणि आपण +400 पोटात टाकतोय. 400 पटीने आपलं वय लवकर वाढतंय. किती जणांची इच्छा आहे 400 पटीने वय वाढवायची? एका वर्षाच्या मुलाचं वय 4 लिहितं का कोणी? आता हे बघा तुमच्या समोरच हे पाणी, हे प्रोब मी सेन्सर मी टाकते ह्या पाण्यात. काय घेतलं किती आलं? किती? किती आहे? -100. बरोबर. म्हणजे कितीचा डिफरन्स किती आहे माहिती आहे का? हे इकडे 400 इकडे 150, 550चा डिफरन्स झाला. बरोबर ना? 400 वरनं 100 वर 0 वर आला आणि 0 पासून परत मागे 150 गेलं. 550चा डिफरन्स आहे. आणि हे त्यांनी सकाळी भरलं असेल, मला वाटतं निघाला असतील तेव्हा. जेव्हा हे फ्रेश डायरेक्ट मशीन मधनं काढता तेव्हा -550 650 पर्यंत जातं. जेव्हा फ्रेश काढता मशीन मधनं तेव्हा ते ठीक आहे, समजलं ना. मायनस आलं पटकन आलं मायनस. हे बघा पटकन येईल प्लस, झपकन जाईल तो वाटा. आता मला सांगा किती लोकांना एकाचं वय 400 लिहायचंय किंवा एकाचं वय 40 लिहायचंय, 1 वर्षाच्या वयाचं 40 वर्ष लिहायचं समजा. किती लोकांना लिहायचंय? कोणालाच नाही ना. मग अशा आपल्याकडे काही सोय आहे का की अँटीऑक्सिडंट खाण्यासाठी? आपण काही करू शकतो का? किती लोक किती किलो सलाड खातात, किती किलो फ्रुट्स खातात रोज? किलो मध्ये विचार केले. पण आपण किलोच्या हिशोबाने डाळ तांदूळ, लिटरच्या हिशोबाने पाणी पितो. आणि 2 ते 3 लिटर जर पाणी तुम्ही हे प्याल, 2 ते 3 लिटर हे प्याल, त्याच्यात फरक किती तुम्ही समजू शकता. आणि ह्याच्यासाठी पहिला जो आपली प्रॉपर्टी अँटीऑक्सिडेशन आपल्या परिवाराचं आरोग्य जे आहे, आपली एजिंग प्रोसेस कमी करतं, शरीरातला तणाव कमी करतं. आणि सगळे जे रोग आहेत ते तणावामुळे निर्माण झालेले आहेत. पहिलं तणाव कमी करतं. आपल्या शरीराची जी प्रोसेस आहे, एजिंग प्रोसेस, वय वाढण्याची, ती कमी करतं, स्लो डाऊन करतं. दुसरी प्रॉपर्टी बघूया आपण. किती लोकांना ऍसिडिटी आवडते? ऍसिडिटी झाली की मस्त वाटतं. असं आहे कोणी? नाही. ऍसिडिटी त्रास होतो. कसं काय होतं? मळमळल्यासारखं वाटतं, उलटी येते, चक्कर येते, डोकं दुखतं. तर ऍसिडिटी कशामुळे होते? चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, चुकीचं खाणं, चुकीची लाईफस्टाईल, जीवनशैली आपली, रात्री उशिरा झोपणं, सकाळी उशिरा उठणं, एक्सरसाइज आपली नाहीये, किंवा आपल्याला करायला वेळ मिळत नाही. बरेच कारण आहेत. आजूबाजूचं वातावरण पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये, खाणं पिणं पूर्वीसारखं राहिलेलं नाही, पिण्याचं पाणी बघितलं आपण. बरोबर आहे. ह्या सगळ्यांनी ऍसिडिटी होते. आणि ऍसिडिटी आहे ज्या शरीरामध्ये, ते शरीर रोगाचं माहेरघर आहे. त्या शरीरात रोगाला आमंत्रण आहे. 300 पेक्षा जास्त आजार त्या शरीरामध्ये कधी येऊ शकतात. ऍसिडिटी पासून कॅन्सर पर्यंत. कॅन्सर लास्ट स्टेशन आहे आणि एकदम फास्ट ट्रेन आहे ना. आपण बघूया जे पाणी आपण 20 रुपये लिटर देऊन 20 रुपये देऊन 1 लिटर घेतोय, किंवा घरामध्ये आपण जे आरो प्लांट लावले, आरोचे फिल्टर लावले, ते ह्याचा छोटा भाऊ आहे. हे मोठे फिल्टर आहेत ज्याच्याने बॉटलिंग होतं आणि आपण त्याचा छोटा भाऊ घरात लावलाय. बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये पण हेच पाणी मिळतंय. आता बघूया की जे पाणी आपण पितोय, कुणाकडे
त्याच्यामध्ये आरोग्य या जरा तुम्ही स्वतः बघा तुम्ही काय पिताय आणि तुमच्या परिवारासाठी तुम्ही चांगल्या हेतूने लावलाय मशीन. तुमचा हेतू चुकीचा नाहीये, आपल्याला माहिती नाही कारण आपल्याला पाण्याबद्दल एवढी इन्फॉर्मेशनच नाही. तर तुम्ही हे काय माहितीये का पीएच लिक्विड आहे. लिटमस पेपर टेस्ट केले शाळेमध्ये आपण बस ते लिक्विड फॉर्म मध्ये आहे. जरा टाका प्लीज याच्यामध्ये 8-10 ठेवून टाका. कलर दिसू देत सगळ्यांना जरा. बस बघा फक्त कलर मॅच करायचा आहे. हा पीएच चार्ट आहे, जगामध्ये सगळीकडे युनिव्हर्सल आहे. गुगल मध्ये टाका पीएच चार्ट, हेच कलर येतील. काय कलर आहे याचा? मस्त ऑरेंज कलर आहे. ऑरेंजच्या समोरती काय लिहिलंय? परिवाराच्या, आपल्या फॅमिलीच्या, आपल्या मुलाबाळांच्या पोटामध्ये 2 लिटर ते 3 लिटर ऍसिड टाकलं. हे मी नाही बोलते, स्वतः त्यांनी टेस्ट केली. आता तुम्ही हेच लिक्विड तुमच्या समोरच आम्ही दोन्ही पाणी घेतलं, हेच लिक्विड ह्या पण पाण्यात टाका. शरीर असेल तर त्याच्यामध्ये रोग प्रतिकारक शक्ती जास्त असते. इम्युनिटी ज्याला म्हणतो आपण. कोरोनाने आपल्याला सगळ्यांना डॉक्टर बनवले है ना. थँक्यू सो मच. जर तुम्ही आता मला सांगा तुमच्या फॅमिलीला तुम्ही ऍसिड प्यायला देणार की हे आरोग्यवर्धक पाणी प्यायला देणार? अल्कलाइन वॉटर. काय अल्कलाइन वॉटरचं नाव? आपल्या अल्कलाइन वॉटरचं नाव काय? तर आता तुम्ही मला सांगा की आपल्या परिवाराच्या आरोग्यापेक्षा मौल्यवान काय आहे? त्याच्यापेक्षा जास्त महाग काय आहे? हेल्थ पेक्षा जास्त महाग व्हॅल्युएबल गोष्ट काय? नाही. मशीन महाग आहे की स्वस्त आहे? महाग आहे की स्वस्त आहे मशीन? हा दुसरा गुणधर्म झाला. पहिलं आपलं पाणी निगेटिव्ह चार्ज, अँटीऑक्सिडंट. बरोबर, तुम्हाला गोळ्या घ्यायला लागतात अँटीऑक्सिडंटच्या. पाणी आपलं अँटीऑक्सिडंट आहे. दुसरं पाणी अल्कलाइन आहे. आता ह्यांच्याकडे पण कुठेतरी फिल्टर लावला असेल ना, फिल्टरच्या नंतरच मशीन लावली आहे. पण त्यांनी फिल्टरच्या पाण्याला मशीननी अल्कलाइन बनवलं. ठीक आहे. आता तिसरा गुणधर्म बघूया. मॅजिक शो आहे मुलांसाठी. आपलं पाणी जे आहे आजोबांच्या काळात, आपल्या वाडवडिलांच्या काळामध्ये झऱ्याचं नदीचं पाणी घेऊन यायच्या बायका. नदीवरनं पाणी भरायला जायचे है ना. नदीचं पाणी स्वच्छ असतं, पिऊ शकता डायरेक्ट. झऱ्याचं पाणी, वाहतं पाणी स्वच्छ असतं. आपल्या घरात आहे का वाहतं पाणी? आज वाहतं पाणी फक्त नळातलं पडतं तेवढंच वाहतं. बाकी कुठनं येतंय? धरणात नाही येतंय, डॅम मधनं येतंय. 365 दिवस तंथ आहे, स्टेबल आहे, थांबलेलं पाणी आहे. पाण्याला बांध घातलाय आपण. बरोबर. आणि 365 दिवस आपण कोणतं पाणी पितोय? पावसाचं. जे 80 ते 90 दिवस पाऊस पडतो ते साचलेलं पाणी तुम्ही पिताय. जेव्हा तुम्ही घरात पाणी बाहेर जात असाल तर जे 8 दिवसानंतर परत येतात तर घरातल्या हंड्यातलं पाणी, माठातलं पाणी पिता का? ते फेकून नवीन पाणी भरता आणि पिता. किंवा जे पाणी ग्लासमध्ये ठेवून गेलं असेल, जाता जाता पिता आणि ठेवून जाता अर्धा ग्लास, तेच 8 दिवसानंतर येऊन पितो का आपण? मग कुठलं पितो? ताजं. पाऊस पडतो का तेव्हा माठात नाहीये ना आपलं. आपण म्हणतो ताजं. मी तेच तुम्हाला सांगण्याचा उद्देश हा आहे की ताजं नाहीये. ते पण पाणी तेवढंच 365 दिवस जुनं आहे. तुमच्या माठातलं पण 365 दिवस जुनं आहे. तुम्ही ताजं नळातलं पाणी पण 365 दिवस जुनं आहे. तर पाण्याला ताजं आणि जिवंत करणं ते डेड वॉटर आहे, सडलेलं पाणी आहे. पाण्याला जर तुम्हाला जिवंत करायचं असेल, आपण जिवंत माणसं जर मेलेलं पाणी, सडलेलं पाणी प्यायलं तर आपलं काय होणार? 2च उपाय आहेत. जर पाण्याला जिवंत करायचं असेल तर 2च उपाय आहेत. कॅन्गेनमधनं काढा, नाहीतर सगळं पाणी उचलून जाऊन पहाडावरनं खाली फेकत झऱ्याचं पाणी करा. काय
करू शकतो आपण? इझी काय की सगळं पाणी उचलून तुम्ही जाऊन पहाडावरनं फेकू शकता का? नाही करू शकत. मग त्याला जिवंत करायचा एकच उपाय आहे. आणि ते कसं तुम्हाला कळेल की माझं पाणी जे आहे ते जिवंत पाणी आहे किंवा ते पाणी जे आहे ते हलकं आहे आपल्या शरीरासाठी आणि जे साठवलेलं पाणी आहे ते जड आहे, ते कसं कळेल तुम्हाला? आपल्याकडे तेल आहे, बरोबर ना? तेलच आहे. कुणालाही बोलत नाही. इकडे या. घरातल्या स्त्रियांना जास्त माहिती असते. सेटल व्हा जरा प्लीज. हे तेल दोन्ही ग्लासमध्ये घ्या बरं, थोडं दोन्ही ग्लासमध्ये टाका. दिसू दे, दिसायला पाहिजे ना सगळ्यांना. हा बस. बस. अच्छा, मला आता सांगा, तेलामध्ये पाणी जर समजा पडलं तर काय होतं? नक्की तवंग होतो, मिक्स नाही होत. अच्छा, बघूया चला. हे टाकून बघा, हे पाणी आहे, त्या ग्लासात तेल आहे. या इकडे या. काय झालं? वरती आलं तेल, वरती आलं. कोणाला बघायचंय? कन्फर्म करायचंय की सगळ्यांना माहिती आहे? माहिती आहे सगळ्यांना? ठीक आहे. आता कॅन्यन मशीन मधून अजून एक प्रकारचं पाणी निघतं. त्याच्याने आम्ही डाळ, तांदूळ, भाज्या धुतो. कारण सगळ्या भाज्यांवर, अन्नधान्यांवर, फळांवर पेस्टिसाइड फवारले जातात. पूर्वीच्या काळी पावडर फॉर्म मध्ये सल्फर, DDT, युरिया पावडर निघायचे लोक, ते पाण्याने निघून जायचे. पण आता ऍडव्हान्स झालं ऍग्रिकल्चर. तर कीड लागू नये म्हणून काय होतं, तेलामध्ये विरघळवून, तेलामध्ये मिक्स करून ते असं स्प्रे केलं जातं. 100 वेळा जरी पाऊस पडला तरी तेलावरचं तो तेलाचं पेस्टिसाइड युक्त औषध निघत नाही, तेल निघत नाही त्याच्यावरनं, आणि पेस्टिसाइड पण निघत नाही. त्यामुळे कीड पडत नाही अन्नधान्यांवर. पण पोटात ते पेस्टिसाइड कधी पोटात जातं, जेव्हा तुम्ही भाज्या कढईत शिजवता ना तेव्हा ते रिलीज होतं, तेव्हा ते निघतं. आणि कॅन्यन मधून कसं होतंय, काय करतो चमत्कार आपण बघूया. मॅडम टाका, नाही पाणी पण पाणीच आहे. ह्या ग्लासमध्ये टाका. किती जणांकडे कॅन्यन वॉटर आहे ना? एकदम प्राऊडली हात करतो. या सगळ्यांच्या घरात हे पेस्टिसाइड जे आहे ना ते किचन सिंक मध्ये जातात. त्यांच्या मुलांच्या पोटात जात नाहीये, तुमच्या फॅमिलीच्या पोटात जात नाहीये, आणि बाकी ज्यांच्याकडे नाहीये त्या सगळ्यांच्या फॅमिलीच्या पोटामध्ये हे जात आहे पेस्टिसाइड. आणि त्याच्यानंतर आपल्याला असा प्रश्न पडतो, पेस्टिसाइड किंवा खतं जे ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक जे आहेत खतं, ते सगळ्यात मोठं कारण आहे. सेकंड लार्जेस्ट रिझन आहे कॅन्सरचं इंडियामध्ये. सेकंड लार्जेस्ट रिझन. आपण ऑलरेडी एक तर पदक मिळवलंय, डायबिटीज कॅपिटल ऑफ वर्ल्ड. सगळ्यात जास्त डायबिटीसचे रुग्ण इंडियामध्ये, आणि 2025 मध्ये आपण दुसरं पण पदक मिळवणार आहे, सगळ्यात जास्त कॅन्सरचे रुग्ण. आणि आपल्याकडे काहीही त्याला उपाय नाहीये. खूप चिंताजनक आणि खूप विचार करण्याची गोष्ट आहे. पूर्वी कुणाच्या तरी घरात, कुणाच्या तरी दूरच्या नातेवाईकांच्या बाजूचा नातेवाईक कॅन्सर पेशंट होता. आज प्रत्येक फॅमिलीमध्ये एक कॅन्सर पेशंट आहे. मी खोटं बोलत असेल तर सांगा. प्रत्येक 60 मिनिटाला एक आई, मुलगी, बहीण गमवतोय आपण, प्रत्येक 7 मिनिटाला इंडियामध्ये. आणि हे रिझन आहे, कारण पेस्टिसाइड युक्त खाणं, जेवण जेवतोय, ऍसिडिटीचं पाणी पितोय.
आणि लाईफस्टाईल तर खराबच आहे. तर आपण वाचणार कशी? डॉक्टरला पैसा द्यायचा आहे हॉस्पिटलमध्ये की आपल्या घरात डॉक्टर घेऊन यायचा आहे पैसे देऊन? ही तुमची जबाबदारी आहे आणि तुमचा विचार आहे की तुम्ही तुमच्या परिवारासाठी बेस्ट काय करता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो माणूस घराच्या बाहेर जातो तो कोणासाठी कोणासाठी जातो? आणि त्या फॅमिलीसाठी आपण काय देतोय? तुम्ही बेस्ट गोष्ट आणता. प्रत्येक जण आपल्या हिशोबाने बेस्ट देतो आपल्या परिवाराला, त्याच्या कुर्तीच्या हिशोबाने बेस्ट देतो, की असं म्हणतो जाऊ दे बाबा बाजूला 5 रुपये किलोचे टोमॅटो सडलेले गळलेले नरम झालेले ते घेऊन जावे 20 रुपयाचे नको जाऊ दे, असं म्हणतो कोणी? विचार करा आपण काय देतोय, काय घेऊन जातोय घरी, मुलांना काय खायला देतोय आणि त्यांना आपण आरोग्य देतोय का आजार देतोय? जर आरोग्य द्यायचं असेल तर ह्याला पर्याय नाही. बस तुम्हाला हे 3 गुणधर्म मला दाखवायचे होते. कॅन्टीनचं हे महत्त्व तुम्हाला समजून सांगायचं होतं आणि तुमच्या परिवारासाठी काय आहे हे तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही. तुम्ही सुज्ञान समजदार आहात, तुम्हाला माहिती आहे की काय आपल्या परिवारासाठी बेस्ट आहे. अजून कोणाला काही जर प्रश्न असतील? थँक्यू सो मच. सॉरी. अजून कोणाला जर काही प्रश्न असतील तर विचारा. काही विचारायचं असेल, काही संशय शंका किंवा कोणाला मशीन घ्यायचं असेल तर काढायची नाही, स्वाईप करू शकता लगेच. ईश्वर सर काय तुमच्या ऑडियन्सना तुम्हाला काही विचारायचं, त्यांना काही बोलायचं? सगळे कन्व्हिन्स आहेत म्हणजे याचा अर्थ सर्व फायनल आहे. कुणाचे काही अनुभव आहेत यांच्या व्यतिरिक्त अजून कोणी काही पुष्कळ अनुभव आहे? त्यांनी हे नव्हते त्यावेळेस पाणी बाकीच्या कोणाचे आता बघा आम्ही बाहेर मुंबईवरून आलो. माझा प्रश्न असा आहे की आपण समजा आता रेग्युलर म्हणजे ते समज आहे ना की आपण जर फिल्टरचं पाणी पिलो म्हणजे आपण घरी फिल्टर होतो, जर आपण दुसरं पाणी पिलो तर आपल्याला आजार होतो की आपल्याला ते मानसिक समज झालाय थोडक्यात. तर मग तसं जर आपण समजा आपण घरी बसलो तिथे जर आपण साधं फिल्टर प्रॉब्लेम वगैरे नाही अजिबात नाही. आता आम्ही बाहेर इथे बसलो तो चहा प्यायला तिथलं साधं पाणी प्यायलो आम्ही. वॉटर कधीच पित नाही आम्ही, फिल्टरचं पाणी पितो. मी सांगते कारण पाणी ना शरीरात ऍडजस्ट होतं. आता बघा मला सांगा जे हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करतात, जिमला जातात, काही बाहेर खात नाही, त्यांनी एखादा समोसा कधीतरी खाल्ला तर चक्कर पडतो का? शरीर तेवढं मजबूत असतं आपलं, आपण त्याला वीक करतो. पाणी शरीराबरोबर ऍडजस्ट होतं. पण जर तुम्ही चुकीचं पाणी दिलं किंवा जर तुम्ही खराब पाणी इन्फेक्शनवालं किंवा बॅक्टेरिया जर्म्सवालं पाणी जर दिलं तर आजार होतात कधीतरी थोड्या दिवसानंतर. ते पण इमिजिएट होत नाही कारण शरीराची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती असते ना, ती फाईट करते. तुम्ही जर समजा उद्या जर तुम्हाला बाहेर जायचं आहे 8 दिवस तर तुम्ही पाणी नाही घेऊन जाऊ शकत. 8 दिवसासाठी पाणी कोणी घेऊन जाऊ शकतं का? नाही घेऊन जाऊ शकत. आता बघा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते मी. 8 दिवस बाहेर गेला तुम्ही परिवारासोबत फॅमिलीसोबत वेकेशनला गेला, हेच पाणी प्यायला लागणार ना, काही ऑप्शन नाहीये कारण हे ऍटलीस्ट क्लीन आहे, ह्याच्याने आजारी नाही पडणार आपल्याला माहिती आहे. पण जर तुमच्या घरात कॅनिंग वॉटर मशीन असेल तर घरी आल्यानंतर आपण काय पिणार? तेच पिणार ना. बघा आता जेव्हा घरी येऊन तुम्ही कॅनिंग मशीनचं पाणी पिता परत बॅलन्स होते तुमची बॉडी, अजिबात सवय नाही लागत. पण आम्हाला पाण्याची सवय ह्याच्यासाठी लागते की आम्ही आमचं शरीरातलं 70% पाणी बदललेलं आहे. त्यामुळे आम्ही कुठेही गेलो कुणाशी बोलताना आमच्या तोंडातनं कॅनिंग येतच, कारण त्याचे हेल्थ आणि वेल्थ दोन्ही बेनिफिट्स आम्ही उपभोगतोय. त्यामुळे आम्हाला आम्हाला पाण्याची सवय. बाकी असं काही नाही, आम्ही कुठेही पाणी बाहेर पितो, जिथे जातो जिथलं पाणी काढत असतो, तर असं काही होत नाही. मॅडम याचे रिझल्ट यायला किती दिवस लागतो सुरुवात केल्यावर? बघा रिझल्ट आपल्या बॉडीमध्ये चेंजेस. पहिली गोष्ट तर ही मेडिसिन नाही, पाणी. तुम्ही काय बदलताय? फक्त पाणी बदलताय आणि पूर्ण शरीरातलं पाणी एका दिवसात बदलू नाही शकत आपण. 8 दिवसात पण नाही बदलू शकत. कमीत कमी तुम्हाला 3 महिने थांबावं लागेल.
ऍसिडिटी वगैरे असेल तर ते इमिजिएटली तुम्हाला 8-1 दिवसात फरक पडेल. ऍसिडिटी आहे, बद्धकोष्ठ आहे, आपण कॉन्स्टिपेशन त्याला म्हणतो, त्याच्यात तुम्हाला लगेच फरक पडायला सुरुवात होईल. पण हेल्दी माणूस असेल तो म्हणेल मी कशाला पाणी, मला पाण्याने काहीच फरक नाही पडला. तुम्हाला एनर्जी लेवलमध्ये फरक दिसेल, तुमच्या स्किनमध्ये फरक दिसेल, तुम्ही काम जास्त वेळ करू शकता, थकत नाही लवकर. हे सगळे फरक आहेत ना, हे तुमचे मरगळ झटकून जाते, झटकली जाते, हे सगळे फरक असतील. पण आपल्याला हेल्थमध्ये प्रिकॉशन जास्त इम्पॉर्टंट आहे का क्युअर जास्त इम्पॉर्टंट आहे? आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाणं जास्त चांगलं आहे की स्वतः हेल्दी राहण्यासाठी प्रयत्न करणं जास्त चांगलं आहे? कोरोनासाठी काय औषध आहे का? आहे का औषध? काही नाही. औषध काय आहे? स्वतःची इम्युनिटी, रोग प्रतिकारक शक्ती. कशी वाढवली रोग प्रतिकारक शक्ती? सगळ्यांनी विटॅमिन सी च्या टॅबलेट खाऊन. किती लोकांनी खाल्ल्या विटॅमिन सी च्या टॅबलेट? बाकी कोणी नाही खाल्ल्या? सगळ्यांनी खाल्ल्या? चांगली गोष्ट आहे. सगळ्यांनी खाल्ल्या. विटॅमिन सी काय आहे? अँटीऑक्सिडंट आहे. डॉक्टर थोडी तुम्हाला शिकवायला बसले, ते अँटीऑक्सिडंट आहे, ह्याच्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढेल. तुम्हाला फ्रूट्स खायला सांगितली, लिंबाचा ज्यूस खायला सांगितला, मोसंबी संत्र खायला सांगितलं, हे सगळं काय अँटीऑक्सिडंट आहे. आमचं पाणीच अँटीऑक्सिडंट आहे. 3 लिटर आम्ही अँटीऑक्सिडंट पितो लिटरच्या हिशोबात. सगळ्यांनी सॅनिटायझर वापरले. आमच्याकडे 2.5 आहे. हा स्प्रे, हे आमचं सॅनिटायझर आहे. ह्याच्याने स्किनचे प्रॉब्लेम्स क्युअर होतात. किती लोकांचे आम्ही बघितलेत. एक्झिमा, सोरायसिस कधी ठीक होत नाही. डॉक्टर्स आहेत आपल्या टीममध्ये. रिसर्च त्यांनी स्वतःनी केलाय, रिझल्ट्स आहेत, समोर दिसतात. 2.5 स्किनसाठी प्रॉब्लेम नाही आहेत कारण पाणी आहे. 11.5 पेस्टिसाइड काढतं, अन्नधान्याला केमिकल फ्री करतं. एक मशीन अजून काय काय करणार विचार? सगळं काम करतं घरातलं. केमिकल सगळे रिप्लेस होतात. ते एका मशीन. आणि हे 25 वर्षाचा साथी आहे आपला. आपल्या मुलांच्या मुलांपर्यंत घरात राहणारी गोष्ट आहे ही. 25 वर्ष जुनी तुमच्या घरात काय गोष्ट आहे आता सांगा मला? 25 वर्ष जुना टीव्ही आहे, 25 वर्ष जुनं फर्निचर आहे, 25 वर्ष जुना कलर आहे. काय आहे 25 वर्ष जुनं? फोन आहे, काही आहे, फॅन आहे, काहीच नाहीये. सगळं बदललं ना. मग पाणी का नाही बदलायचं? फिल्टर का नाही बदलणार? आज नाही उद्या बदलावंच लागणार आहे. आज बदललात तर तुम्ही ह्या चेंज बरोबर सामील व्हाल आणि ह्या लाटेवर स्वार व्हाल. उद्या तुम्हाला कंपल्सरी बदलायला लागेल. जसा फोन कंपल्सरी बदलला, जसा टीव्ही कंपल्सरी बदलला, शेजारणीकडे आला तर आपल्याला बदलावंच लागणार. फोन आपल्याकडे कुणाकडे जुना फोन नाही, बटनवाला. तो लँडलाईन तर सगळे भूतकाळात जमा झाले. मुलांना माहिती पण नाही लँडलाईन. लक्षात घ्या, हा चेंज आहे आणि तो प्रत्येकाला स्वीकारावा लागेल. जितक्या लवकर तितकं चांगलं. अजून काही? थँक्यू रेश्मा मॅडम.